जरा कुठपर्यंत झालं आवाज येतो एकदा कमेंट करा. पंधरा क्वेश्चन झाले त्यांना. 15 क्वेश्चन क्रमांक 16. चला, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 सेंटीमीटर करा. चौ सेमी करा. सेंटी झाले. चौ सेमी असते असेल असं म्हणा. त्याच्या परिमिती त्याची परिमिती किती? त्याची परिमिती किती? क्लिअर दिसतंय का रे? आवाज क्लिअर येते का? चला घ्या पुढचा प्रश्न. शेवटी शांत बस. झालं का रे? क्षेत्रफळ 324 आहे बरोबर ना? परिमिती विचारली. परिमिती काढायची, त्याचा अर्थ बाजू काढावी लागेल. तुम्हाला बाजू काढावी लागेल आणि बाजू काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतं बाजूचा वर्ग. याचा अर्थ बाजू काढण्यासाठी तुम्हाला 324 वर्गमूळ घ्यावं लागेल. 324 वर्गमूळ किती आलं रे तुमचं? 18 आलं का? 18 आलं. बाजू आली 18 सेमी. बाजू 18 सेमी आली. आपल्याला विचारले परिमिती किती? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. सर्व बाजूंची म्हणजे 18 गुणाकारामध्ये एका बाजूंची आहे बाजू आहे तुमची 18 सेमी. 4 बाजूत 18 चोक किती आलं? 72. परिमिती आलं 72 सेमी. आलं का? चेक करून घ्या. प्रश्न आला धुळे पोलीस 2024 ला. चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा 17वा. एका चौरसाची परिमिती 56 सेंटीमीटर. त्याच्या चौरसाची एक बाजूची लांबी किती विचारलं? बीड पोलीस 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. परिमिती 56 आहे. एका बाजूची विचारली. बाजू काढणे याचा अर्थ परिमिती किती आहे? 56. 56 ला भागायचं असतं 4 ने. 4 1 4 राहिला 1. 4 इन चोक किती आलं? 16. एका बाजूची लांबी जी आली किती आली? 14 सेमी आली का? चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. चलो पुढचा 18वा क्वेश्चन. एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे. बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालावायचे आहे. 8 रुपये प्रति मीटर प्रमाणे तारेची किंमत असल्यास तारेची कुंपण घालण्यासाठी तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? पिंपरी चिंचवड 2024 ला प्रश्न विचारला. चौरसाकृती बाग आहे. बाग काढतो मी इथं. ही चौरसाकृती बाग आहे असं समजा. आणि ह्या बागेला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? कुंपण घालायचं. तारेचं कुंपण घालायचं. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल की कुंपण घालायचंय, त्यावेळेस लक्षात ठेवा क्षेत्रफळ कधी काढायचं नसतं. त्याची काढायची असते परिमिती. कारण आपण कुंपण घालण्यासाठी काय करतो माहिती आहे का? इकडून असं घालणार आहे ना, याचा अर्थ तुम्हाला परिमिती काढावी लागेल. मग अगोदर काय करा? एक परिमिती काढा. एक परिमिती काढली ना तर एक परिमिती म्हणजे लक्षात ठेवायचं एक पूर्ण फेरी म्हणजे तेवढी तार लागेल एक कुंपण घालण्यासाठी. परिमिती काढून घेऊया आपण अगोदर. आणि चौरसाकृती बागेची लांबी जी आहे ती लांबी किती आहे तुमची? 10 मीटर आहे. आता परिमिती म्हणजे माहिती आहे सगळ्या बाजूंची बेरीज 10 गुणाकारामध्ये 4 किती आलं? 40 सेमी. याचा अर्थ एक पदरी कुंपण घालण्यासाठी परिमिती 40 सेमी आली. एक पदरी कुंपण घालायचं असेल तर तुमच्याकडे ती तार किती पाहिजे? सेमी नाही मीटर मध्ये ना, मीटर. 40 मीटर पाहिजे. पण आपल्याला दुहेरी कुंपण घालायचंय. दुहेरी कुंपण घालण्यासाठी 40 गुणाकारामध्ये 2 करावं लागेल. 40 दोन्ही किती आलं? 80. दुहेरी कुंपण घालण्यासाठी आपल्याला किती मीटर तार लागेल? 80 मीटर तार लागेल. मग काय म्हणते माहिती का? प्रति मीटरला 8 रुपये खर्च आहे.
एका मीटरला जर 8 रुपये खर्च असेल तर आपल्याला दुहेरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागते? 80. 80ला किती रुपये खर्च? क्रॉस मध्ये गुणाकार, 8 गुणाकारामध्ये 80, 8 8 आले 64 वरचा 0, 640 रुपये खर्च येईल. आलं का? चेक करून घ्या. 640 रुपये खर्च. चला चला क्लिअर करे. क्लिअर का बाबा? तुम्हाला जर त्यावेळेस तारेचं कुंपण 3 पदरी घाला, 4 पदरी घाला, 5 पदरी घाला, किती पदरी घाला, तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? परिमिती काढावं लागेल. आणि एक परिमिती म्हणजे लक्षात ठेवा, एक कुंपण घालण्यासाठी लागणारी तार असेल ती. ओके. एक तुम्ही परिमिती काढली की एक परिमिती काढताय म्हणजे तुम्हाला एका परिमितीमध्ये एक तुम्ही काय करता त्या ठिकाणी तारेचं कुंपण घालता, एक पदरी घालताय. लक्षात ठेवा. तुम्हाला दुहेरी म्हणलं तर त्या परिमितीला 2 न गुणा, तिहेरी म्हणलं तर 3 न गुणा, 4 पदरी म्हणले की 4 न गुणा, 5 पदरी म्हणले की 5 न गुणा. मग तुम्ही तेवढं काय, आता आपल्याला 2 पदरी म्हणलं होतं, एक पदरी लक्षात ठेवा कुंपण घालण्यासाठी 40 मीटर तार लागते, 2 साठी 80 मीटर तार. ती म्हणते प्रति मीटरला खर्च किती आहे माहिती का? 80 रुपये खर्च आहे. जर एका मीटरला 8 रुपये खर्च आहे तर 80ला किती रुपये खर्च? 640 रुपये खर्च. चला. एका चौरसाचे क्षेत्रफळ 529 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. एका चौरसाचं क्षेत्रफळ 529 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती म्हणले? क्षेत्रफळ आहे, याचा अर्थ तुम्हाला बाजू काढावी लागेल. आणि बाजू काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 5.29 वर्गमूळ घ्यावं लागेल. 529 वर्गमूळ किती आलं? 23 आलं. 2 दशांश वर्गमूळ काढताना दशांश निम्म्याने कमी होतात. वर्गमूळ काढताना दशांश निम्म्याने कमी होतात. 2चा किती झाला? एक डावीकडे सरकवा. किती सेमी आली बाजू? 2.3 सेमी आली. बाजू मिळाली. आपल्याला विचारले चौरसाची परिमिती किती? परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज असते राजा. मग आपली बाजू किती आहे? 2.3 आहे. याला गुणायचं 4 ने. बरोबर का रे? 4 त्रिक आले 12, हात चाले 4 2 8, 8 1 आले तुमचे 9. एक दशांश चिन्ह आलेल्या गुणाकारामध्ये एक दशांश चिन्ह डावीकडे चला. चौरसाची परिमिती आली 9.2 सेमी. 9.2 सेमी आली का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालील चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. आवाज येतोय ना रे? क्लिअर? एकदा आवाज चेक करून. एका चौरसाचा कर्ण 10 सेमी तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा म्हणते. छत्रपती संभाजीनगर SRPF ला विचारला 2024 ला. चौरसाचा कर्ण दिलाय रे बाबा. चौरसाचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण काढण्यासाठी आपण काय करत असतो? रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये बाजू. बरोबर खरे? चौरसाचा कर्ण काढण्यासाठी रूट मध्ये 2 गुणाकारामध्ये काय असतं? बाजू असतं. बस तुम्हाला काय करायचंय? चौरसाचा कर्ण 10 दिलाय, 10 बरोबर इकडे आलं तुमचं रूट मध्ये 2, गुणाकारामध्ये आलं तुमचं बाजू. हा रूट मध्ये 2 आहे तुमचं, इकडे कशा लिहिल? भागाकाराला. 10 छेदामध्ये रूट मध्ये किती आलं तुमचं? 2 आलं. बरोबर इकडे काय आलं तुमचं? बाजू. तुम्हाला काय विचारलंय? प्रत्येक बाजूची लांबी किती? प्रत्येक बाजूची लांबी जी आली ती प्रत्येक बाजूची लांबी किती आली? 10 रूट मध्ये 2. कारण तुम्हाला ह्याला काहीच करू शकणार नाही, उत्तर हे झालं पाहिजे तुमचं. 10 छेदात रूट मध्ये 2 आलं पाहिजे. भाग तर काय घालू शकणार नाही ना. कसं घालवणार तुम्ही ह्याला भाग? वरती रूट असतं तर ठीक होतं, केलं असतं काहीतरी. तुम्हाला चौरसाची बाजू दिली, कर्ण विचारलं, हेच वापरायचं. कर्ण दिलाय, बाजू काढायची, हेच वापरायचं तुम्ही. ओके, चलो आगे. एका चौरसाची बाजू 10 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती म्हणले?
बाजू बाजू 10 सेमी, तर तुम्हाला म्हणलंय क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाचं बाजूचा वर्ग 10चा वर्ग 10चा वर्ग आला तुमचा 100. 100 चौसेमी, 100 चौसेमी आलं का? चेक करून घ्या. चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौसेमी. चलो, सोपे सोपे विचारलेत पोलीस भरतीला प्रश्न रे, काय अवघड विचारले नाही तेवढे. चला पुढे. पुढील विधाने अवलोकन करून योग्य व अचूक पर्याय निवडा. पुढील दिलेले 4 विधान वाचायचे आहेत आणि 4 विधानापैकी कोणतं विधान बरोबर ते तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला चौरसाचे गुणधर्म, ते बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजेत. चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. खुश होतं, लक्षात ठेवायचं. पहिलं बरोबर आहे. जर तुम्ही काय केलं माहिती का, जर तुम्ही काय केलं, चौरसाची बाजू दुप्पट केली, क्षेत्रफळ सुद्धा 4 पटच होणार. क्षेत्रफळ किती होणार? 4 पट. बघा उदाहरण घेतो. समजा चौरसाची बाजू 2 आहे, बरोबर आहे का? ते क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ जर काढलं तुम्ही तर ह्याचं क्षेत्रफळ किती आलं? बाजूचा वर्ग किती आलं? 4 आलं राजा. आता मला सांगा, बाजू दुप्पट करा. बाजू जर मी 4 केली तर क्षेत्रफळ किती आलं? 4चा वर्ग 16 आलं तुमचं. मला सांगा किती पट झालं रे तुमचं? 4 ला किती गुणावं लागेल? 4 न. 4 × 4 त्यावेळेस 16 येईल ना. पहिलं क्षेत्रफळ तुमचं किती होतं? 4 होतं. आता किती झालं? 16. याचा अर्थ क्षेत्रफळ सुद्धा 4 पट झालं. क्षेत्रफळ सुद्धा 4 पट झालं. याचा अर्थ दिलेलं विधान कसं आहे? बरोबर आहे राजा. क्लिअर का? बाजू 2 मानली, बाजू 2 मानली की क्षेत्रफळ आलं 4. बाजू मी काय केली? दुप्पट केली, 4 केली, त्याचं क्षेत्रफळ आलं तुमचं 16. पहिलं क्षेत्रफळ 4 होतं, आता क्षेत्रफळ झालं 16. 4 × किती आलं? 16. 4 पटीनं वाढलं म्हणजे विधान बरोबर आहे. त्यामुळे हे पाठच करून ठेवायचं. या सगळं संख्या घेऊन परीक्षेमध्ये आपलं उजडायचं. चौरसाची बाजू दुप्पट केली, लक्षात ठेवायचं. बाजू दुप्पट करता क्षेत्रफळ सुद्धा तुमचं काय होणार त्या ठिकाणी? क्षेत्रफळ सुद्धा ते 4 पटीनंच वाढणार तुमचं. बरोबर. चौरसाची बाजू तिप्पट केली की त्याचं क्षेत्रफळ 9 पटीनं. बरोबर. बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ 4 पटीनं वाढत असेल. जर बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ सुद्धा 9 पटीनं वाढते. बघा तुमचं. समजा मी काय केलं, बाजू 2च घेतली ना, बरोबर का रे? ती म्हणते काय माहिती का, बाजू तिप्पट करा. क्षेत्रफळ किती आलं तुमचं? 4 आलं. बाजू तिप्पट करा, किती आली? 6 आली. तर 6चा वर्ग किती आला? 36 आला. बरोबर ना? आता ह्याला कितीनं गुणावं लागेल? 9 न. 9 चोक किती आलं? 36 झालं का? मला सांगा क्षेत्रफळ 9 पट. बरोबर. याचा अर्थ राजा दुसरं सुद्धा विधान कसं आहे तुमचं? बरोबर आहे. तिसरे, आयताची लांबी दुप्पट केली की रुंदी नेहमी निम्मी केली. नेहमी नाही, निम्मी म्हणायचं. निम्मी. रुंदी निम्मी केली तर त्याचे क्षेत्रफळ बदलत नाही. बरोबर आहे. लांबी तुम्ही दुप्पट करताय, आयताची लांबी दुप्पट करताय, रुंदी मात्र निम्मी करताय. लक्षात ठेवा. याचा अर्थ क्षेत्रफळामध्ये कुठलाही बदल होणार नाही. हे सुद्धा तुमचं विधान लक्षात ठेवा. बरोबर आहे. तुम्ही इथं संख्या मानून ठेवू शकता, कॅल्क्युलेशन करू शकता. 100% ते येणार. आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली. आयताची लांबी पण आपण रुंदी पण दुप्पट करतो, त्याचे क्षेत्रफळ 4 पटीने होणार. बरोबर आहे. आयताची लांबी आणि रुंदी जर तुम्ही 2 पटीने वाढवत असाल, दुप्पट करत असाल, म्हणजे 2 पटीने वाढवत असाल, तर क्षेत्रफळ हे 4 पटीनंच वाढणार. हे सुद्धा विधान तुमचं बरोबर आहे. ज्या कॅल्क्युलेशन घेऊन केलं तरी तुमचं उत्तर हे बरोबर येणार. त्यापेक्षा कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा 4 स्टेटमेंट तुम्ही पाठच करून ठेवायचं. जर तुम्ही चौरसाची बाजू लक्षात ठेवा दुप्पट केली, क्षेत्रफळ हे 4 पटीने वाढणार. जर चौरसाची बाजू तुम्ही तिप्पट केली तर क्षेत्रफळ हे 9 पटीने वाढणार. आयताची लांबी लक्षात दुप्पट केली आणि रुंदी जर तुम्ही निम्मी केली, क्षेत्रफळामध्ये कुठलाही बदल होणार नाही. आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ हे 4 पटीनंच वाढणार राजा. चारही स्टेटमेंट जे आहेत तुमची लक्षात ठेवा. चारही विधाने बरोबर आहेत. विधाने बरोबर आहेत. हे ह्या वर्षी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. IMP लक्षात ठेवा. बेसिक कन्सेप्ट वरती प्रश्न विचारलेला आहे. चला, क्लिअर. पुढचा क्वेश्चन 23. इथं सुद्धा तुम्हाला विचारलंय चुकीचं विधान ओळखा म्हणतंय. तुम्हाला त्यासाठी चुकीचं विधान ओळखा प्रश्न विचारलेला आहे. हा कुठल्या तरी एक्झामला, इथं लिहिलं नाही मी, 1 मिनिट, कुठल्या तरी एक्झामला विचारला हा प्रश्न. कोल्हापूर SRPF ला विचारलाय. कोल्हापूर SRPF 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला विचारलंय चुकीचं विधान ओळखा. चौरसाची परिमिती काढायची आहे. 4 गुणाकारामध्ये वाजू. बरोबर का? हो बरोबर. पतंगाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. 1/2 कर्णाचा गुणाकार. इथं कर्णाचा झालं रे, इथं कर्णाचा गुणाकार. बरोबर का? हो बरोबर. लक्षात ठेवायचं फॉर्म्युला. वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग राजा. इथं 1/2 दिलंय, चूक. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूची बेरीज गुणाकारामध्ये उंची. बरोबर.
हे सुद्धा बरोबर. तुमचं उत्तर येणार. चुकीचं विचारले ऑप्शन क्रमांक 3. वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे पाय वर्ग पाहिजे, तिथं त्यांनी 1/2 दिले, 1/2 दिलं, याचा अर्थ ते चुकीचं. कारण 1/2 दिलं पाय वर्ग मध्ये अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ झालं, ते अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. आपल्याला विचारले वर्तुळाचं क्षेत्रफळ, इथं चुकीचं दिलं, याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 3 तुमचं चुकीचं विचारलेलं आहे. आलं का? चेक करून घ्या. चला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फॉर्म्युल्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात, फॉर्म्युले पाठ करून ठेवा. एका चौरसाचं क्षेत्रफळ 1600 सेंटीमीटर आहे, त्याची एक बाजू किती? छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चालक 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू विचारली राजा. बाजू काढायची असेल तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ दिलं असतं. रूट मध्ये किती येणार तुमचं? 1600 म्हणजे वर्गमूळ घ्यावं लागेल. इथं 14 सेमी बरं का, सेंटीमीटर झाले टायपिंग मध्ये. 16च वर्गमूळ आलं 4, 0 2 आहेत तर त्याचे निम्मे होणार. किती आलं तुमचं? 0. बाजू आली 40 सेमी, बाजू आली 40 सेमी, आली का? चेक करून घ्या. चला जाऊया का पुढे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे पुढचा क्वेश्चन. एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या बाजू चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाची एकरूप आहे, तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबतचे अयोग्य विधान खालीलपैकी कोणतं? अयोग्य म्हणते म्हणजे चुकीचं विधान खालीलपैकी कोणतं? बघा, समजा मी 2 चौरस काढले. बघा रे बाबा, मी 2 चौरस काढतो, बरोबर ना? मी 2 चौरस काढले. ती काय म्हणते माहिती का? एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेंटीमीटर मापाच्या कर्णाची एकरूप आहे. याचा अर्थ पहिला जो तुमचा चौरस आहे त्याची बाजू समजा 30 सेंटीमीटर आहे. आता ही एकरूप पुन्हा बरोबर आहे, तर त्या दुसऱ्या चौरसाच्या कर्णाच्या लांबीचे कर्णाच्या एकरूप आहे. लक्षात ठेवा, म्हणजे कर्ण जो आहे दुसऱ्या चौरसाचा त्याच्या कर्णाची एकरूप आहे. म्हणजे ही 30 सेंटीमीटर म्हणजे दुसऱ्या चौरसाचा काय झाला? कर्ण झाला 30 सेंटीमीटर. मला सांगा, ह्याचं क्षेत्रफळ काढायचं. ह्याचं क्षेत्रफळ, चौरसाचं क्षेत्रफळ काय येणार तुमचं? 30चा वर्ग आहे ना. 30चा वर्ग म्हणजे तुमचा 3चा वर्ग 9 आणि 1 0 तर डबल 0 होणार तुमचं. 914 सेमी आलं राजा, बरोबर का रे? तुम्हाला कर्ण दिला असता क्षेत्रफळ काढायचं असेल, तुम्हाला माहिती आहे कर्ण दिला असता क्षेत्रफळ काढण्यासाठी कर्ण वर्ग भागीला किती करायचा असतो? 2 करायचा असतो. कर्ण तुमचा 30 आहे, 30 गुणाकारामध्ये 30 छेदामध्ये किती आला तुमचा? 2. 15 दोन्ही 30, 15 त्रिक आलं 45, वरचा 0, 450 चौसेमी. पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 900 चौसेमी, दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं 450 चौसेमी. का? कारण पहिल्या चौरसाची बाजू जी आहे ती दुसऱ्या चौरसाचा तो काय आहे तुमचा? कर्ण एकरूप आहे. पहिल्या चौरसाची बाजू ही दुसऱ्या कर्णाची एकरूप आहे, याचा अर्थ ही बाजू 30 असेल, तिथलं कर्ण पण 30 सेंटीमीटर येणार. आता ह्याच्यावरून तुम्हाला म्हणतोय अयोग्य विधान कोणतं? पहिलं विधान बघा, दोन्ही चौरसाची क्षेत्रफळे समान नाहीत. बरोबर आहे, समान नाहीत. लक्षात ठेवा, कुठं समान? एक 900 आणि किती? 450, बरोबर आहे. दोन्ही चौरसाची क्षेत्रफळे समान आहेत. चूक. तुम्हाला विचारलं अयोग्य, अयोग्य इथंच घावलं. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे का? बघा बघा, दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ हे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळाचे निमपट आहे, बरोबर. हे सुद्धा बरोबर. 900चे निमपट किती आलं? 450 राजा. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 9 सेमीने 9 चौसेमीने जास्त आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौ सेंटीमीटर जास्त आहे. चुकीचं आहे, लक्षात ठेवा. जास्त 450 ने जास्त आहे. दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 चौसेमीने कमी आहे. हा बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला अयोग्य विचारित, अयोग्य विधान कुठलं आलं तुमचं? 2 आणि 4. 2 आणि 4 आलं का? चेक करून घ्या. चुकीचं विचारलंय ना आपल्याला. चुकीचं 2 आणि 4 आहेत. उत्तर ते ना 2 आणि 4, बाकीचे तर सगळे बरोबर आहेत.
चला क्लिअर करे जाऊया का पुढं. एबीसीडी चौरस असून बाजू बीसी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती म्हणते तुम्हाला. मी काढतो इथं तर चौरस काढतो. असा चौरस काढला आणि असा वर्तुळ काढला इथं. तर आकृती नाही आली व्यवस्थित समजून घ्या बरं का. आकृती व्यवस्थित आली नाही तर समजून घ्या. एकच मिनिट. तर पुन्हा ती काढा घ्या. आता गोल असा समजा आणि इथं तुमचा छायांकित भाग केलेला आहे. दुसरा पेन करतो छायांकित भाग. आकृती समजून घ्या बरं का. आकृती काय येणार नाही आपली. चला आकृती समजून घ्या. तुम्हाला विचारलंय छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. जो छायांकित भाग केलाय त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे राजा. ठाणे ग्रामीणला विचारलाय चालक 2024. बघा तुम्हाला हा छायांकित भागात क्षेत्रफळ काढायचं. तुम्हाला अगोदर काय करावं लागेल माहिती का. पूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर मला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ काढायचंय. बाजू आपली किती चौरसाची 4 आहे. 4चा वर्ग केला. 4चा वर्ग किती आला तुमचा 16. चौरसाचे क्षेत्रफळ आलं 16 चौ सेंटीमीटर आलं राजा. ओके. आता काय करायचं माहिती तुम्हाला. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला. वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि मग काय करावं लागेल. चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर तुम्हाला छायांकित भागाचं क्षेत्रफळ राहील. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं. सूत्र पाय आर वर्ग असतं राजा. आपल्याकडे पायची किंमत तर आहे 22/7. गुणाकारामध्ये आर ची किंमत कुठे आपल्याकडे नाहीये ना. मग लक्षात ठेवा ही बाजू आहे ना चौरसाची. ती चौरसाची बाजू म्हणजेच लक्षात ठेवायचं वर्तुळाचा काय असणार व्यास असणार. काय असणार वर्तुळाचा व्यास असणार राजा. मग व्यास जर 4 सेंटीमीटर असेल तर त्रिज्या किती येणार तुमची निम्मी. आर किती आला तुमचा 2 आला राजा 2. याचा अर्थ आर आला 2. 2 गुणाकारामध्ये आलं 2 तुमचं. आता काय भाग जाणार ना. 22 दोन्ही किती आलं 44. 44 दोन्ही किती आलं 88. 88 छेदामध्ये किती आलं 7. भाग द्या 7 1 7. राहिला किती रे तुमचा 1. 7 दोन्ही किती आलं तुमचं 14. 18तून 14 गेला राहिला 4 वरचा घेतला 0 दिला पॉईंट. 7 5 किती आलं तुमचं 35. राहिले तुमचे 5 वरचा 0 तुमचा. 7 7 किती आलं 49. बाद झालं. लक्षात ठेवा. पुढे पुढे जात आहे. 12 पॉईंट किती आलं 57 चौसेमी आलं तुमचं. 12.57 चौसेमी आलं. काय आलं तुमचं तर वर्तुळाचं क्षेत्रफळ. तुम्हाला विचारलंय छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती. छायांकित भागाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरसाच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. बरोबर का रे. चौरसाचं क्षेत्रफळ 16 आहे. 0.00 वजा करायचंय 12. तुम्हाला 57. हातच्या उसनं घेतला 10. 10तून 7 गेला राहिला 3. हातच्या उसनं घेतला देऊन टाकला. पुन्हा इथला हातच्या उसनं घेतला इथं झाले 10. 10तून 6 गेले राहिले 4 राजा दिला पॉईंट. 5 मधून 2 गेला राहिला तुमचा 3. एकातून एक गेला 0. किती आलं तुमचं 3.43 चौसेमी. छायांकित भागाचं क्षेत्रफळ आलं 3.43 चौसेमी. उत्तर तुमचं मागं पुढे इकडे तिकडे होऊ शकतं पॉईंट नुसार. लक्षात ठेवा. तुम्ही पुढे जास्त भाग घालवला तर ते होऊन जाईल. मी 2च स्थळापर्यंत भाग घालवला फक्त. 3.43 आलं बरं काय. पॉईंट आहे इथं.
जाऊया का पुढे, चला क्लिअर करे बाबा आलेला प्रश्न बरं का ठाणे ग्रामीणला. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं आहे. इथं काढतो आकृती काढतो मी इथं आकृती काढतो. एकच मिनिट हा. त्याला कलर भरायला पाहिजे की हाय कर कलर भरायची तर लेच वेळ लागायला. ब्रश घेतो इथं ब्रश. अरे वेगळा आहे कलर, वेगळा येतो ब्रशला. फ्लॅट ब्रश घेतो. ठीक आहे इथंच घेतो. समजून जावं आता सगळं काही भरत नाही मी. आणि हा एक भाग भरतो. चला हा भाग समजून जावा आता. तुम्हाला विचारलं ह्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चला दिसते का रे आकृती क्लिअर दिसते ना. 20 सेमी असलेला चौरस आहे. 20 सेंटीमीटर बाजू असलेला तुमच्याकडे ती चौरस आहे. 20 सेंटीमीटर बाजू असलेला तुमच्याकडे ती चौरस आहे. मग मला सांगा टोटल सगळ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर मला सांगा चौरस क्षेत्रफळ बरोबर काय असतं. बाजू किती आहे तुमची 20. 20चा काय आला तुमचा वर्ग. 20चा वर्ग किती आला तुमचा 400. म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं तुमचं 414 सेंटीमीटर. मला सांगा या सगळ्याचं जर तुमचं 400 भाग किती 1 2 3 आणि 4 प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ किती. प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ भाग आहेत आपल्याकडे ती 400 भागीला किती करायचं 4 किती आलं तुमचं 100 चौसेमी. प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ किती आलं 100 चौसेमी. तुम्ही डायरेक्टली तोंडी पण काढू शकता. लक्षात ठेवा जर हा भाग पूर्ण हा घेतला तर ह्याचं किती क्षेत्रफळ 100 बरोबर का. आणि हा तुमचा एक अर्धा आहे. अर्धा म्हणजे 100चे निम्मा 50. टोटल झाले किती तुमचे 150 चौसेमी. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं किती आहे तर 150 चौसेमी आलं का चेक करून घ्या. बाकी 100ला 3/2 भागलं कारण दीड म्हणजे तुमचं 1. दीड म्हणजे किती तुमचं 1 आणि 1/2 लक्षात. बे 1 बे 2 किती त्याला 3 3/2. 100चा 3/2 काढला तरी सुद्धा तुमचं उत्तर किती येणार तुमचं 150 येणार आहे. असं पण काढायची गरज काय. हा ह्याचा किती क्षेत्रफळ टोटली 100 आणि हा पण 100 आहे पण ह्याच्यातला अर्धाच सिलेक्टेड केला छायांकित केला तर ते 50. टोटल झाले 150 चौसेमी. कळतं ना मी काय बोलतोय ते.
क्लिअर करे बाबा, जाया का पुढं बघून घ्या. असे प्रश्न येतात आजकाल, लक्षात ठेवा. असे प्रश्न यायला लागले छायांकित भागावरती, त्यामुळे तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे. हे काढण्यासाठी, शिकण्यासाठी ना, असं तुम्ही एक काम करा. पोलीस भरती करताना पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक वापरा. त्या पुस्तकामध्ये आहेत, हे पुस्तक वापरा. बेस्ट पुस्तक आहे, लक्षात. बेसिक कन्सेप्ट क्लिअर होता त्या पुस्तकात. बाकी काय दुसरं करायची गरज नाही. चलो आगे जाऊया का पुढे रे. नेक्स्ट क्वेश्चन. चौरसाची बाजू 20% वाढवली, क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? कोल्हापूर एसआरपीएफ 2024 ला पण विचारलाय, नागपूर ग्रामीण 2023 ला पण विचारलाय, पुणे एसआरपीएफ 2021 ला पण विचारला. 3 वेळा क्वेश्चन विचारला. बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल ना, चौरसाची बाजू 20% वाढेल, क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल, तेव्हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ए अधिक बी अधिक ए गुणाकारामध्ये बी छेदामध्ये 100. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. सूत्रात किंमत टाका. 20 अधिक किती आलं तुमचं 20 अधिक 20 गुणाकारामध्ये 20 छेदामध्ये किती आलं तुमचं 100. 20 आणि 20 किती आले तुमचे 40 अधिक 0 0 0 गेला, बे दोन्ही किती आलं तुमचं 4. 40 आणि 4 किती आले तुमचे 44. क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल तुमचं 44%. क्षेत्रफळ तुमचं 44% वाढेल. हे शेकडेवारी मध्ये पण मी शिकवलं का, एकदा बघा शेकडेवारी. तुम्ही एकदा माग जावा, बॅच संपल्या, ही लेक्चर संपल्यानंतर शेकडेवारी मध्ये मी आयतन म्हणजे घनफळ आणि क्षेत्रफळ हे शिकवले का, एकदा चेक करा. नसेल तर शिकवतो वाटल्यास. चला पुढं. एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे, त्याचे क्षेत्रफळ किती? आयल्यानगरला पण विचारला चालक, अमरावती ग्रामीण, भंडारा पोलीस. चौरसाची परिमिती 84, बाजू काढून घ्या. परिमितीवरून बाजू काढायचे. 84 भागीला 4 करावं लागेल. 4 दोन्ही 8, 4 एके 4, 21 सेमी आली. 21 सेमी. चौरसाची बाजू 21 सेमी आली. राजा क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग असतो. बाजू 21 आहे, 21 वर्ग केला, 21 वर्गाला 441 चौसेमी. क्षेत्रफळ आलं 441 चौसेमी. आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका चौरसाची परिमिती 88 सेंटीमीटर, त्याच्या बाजूची लांबी किती? परिमिती 88 आहे. परिमिती दिली, त्याच्या बाजूची लांबी. बाजू काढायची. बाजू बरोबर परिमिती 88, 88 भागीला बाजू किती असतात चौरसाला 4, 4 ने भागा. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 किती आली तुमची 22 सेमी. 22 सेमी आली का चेक करून घ्या. चला चिल्लर प्रश्न आहे. चलो जाऊया का पुढे. चला पुढचा प्रश्न. चौरस व समभुज चौकोन या चौकोनाचा कर्ण परस्परांना टिंब असतात. वासिम चालकला प्रश्न विचारला 2024. वासिम चालक. बोला. हा ठीक आहे. ठीक आहे. ओके 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 ठीक. दिसलं तुझी नजर लय भारी तेवढी. ठीक आहे, जाऊ आता लेक्चर घेतो. हा समभुज काढा किंवा चौरस. समजा चौरस काढला आणि या चौरसाला तुम्ही कर्ण काढले. हा एक कर्ण काढला आणि हा एक कर्ण काढला. मला सांगा, हा कर्ण काढला, आता हा लक्षात ठेवा, ह्याला काय झाला तुमचा लंब झाला, कारण काटकोन तयार झाला ना तुमचा.
याचा अर्थ लक्षात ठेवायचं, चौकोनाचे कर्ण परस्परांना हे कसे असतात तुमचे, इथं काटकोन तयार झाला याचा अर्थ राजा लंब असतात, लंब. त्याला म्हणायचं लंब दुभाजक असतात. कसे असतात? लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक दुभाजक असतात. चौरसाचे आणि समभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना कसे असतात? लंब दुभाजक असतात. इथं बघा, इकडून लक्षात ठेवा, तुम्ही कर्ण काढला तर ह्या रेषेला लक्षात ठेवा, हा काय, ह्या कर्णाला काय झाला? तो लंब झाला. याचा अर्थ तो लंब दुभाजक आहे. चलो जाय का पुढं. चौरसाची बाजू 10% वाढवली, क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? नी वाढेल, गोंदिया चालकला विचारलेला आहे. आता सारखाच प्रश्न. स्टँडर्ड फॉर्म्युला ए अधिक बी अधिक ए गुणाकारामध्ये बी छेदामध्ये किती आला तुमचा? 100. 10 अधिक 10च लिहायचं, अधिक 10 गुणाकारामध्ये 10 छेदामध्ये आलं राजा 100. 0 0 0 0 गेला. 10 10 किती आले तुमचे? 20. 20 अधिक एक गुणाकारामध्ये एक आलं, 20 आणि किती आलं? 21. क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? 21% वाढेल. बावीस 21 हा 21 21 21 21. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 रूट मध्ये 2 12 रूट मध्ये 2 आहे असं बरं का. सेमी ते टाईप करता येत नसं, त्यामुळे तसं लिहिलंय मी. 12 रूट मध्ये 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती विचारली तुम्हाला? नांदेड चालकला प्रश्न विचारलाय. परिमिती विचारली ना. कर्णाची लांबी दिली ना, कर्णाची लांबी. बाजू काढावी लागेल तुम्हाला. लांबी दिली तुम्हाला 12 रूट मध्ये 2, बरोबर आहे का. आणि कर्णाची लांबी बरोबर असते बाजू गुणाकारामध्ये रूट मध्ये 2. रूट मध्ये 2 रूट मध्ये 2 कॅन्सल. बाजू बरोबर किती आलं तुमचं? 12 सेमी. बरोबर का रे. बाजू आली 12 सेमी. तुम्हाला विचारलेलं आहे, काय विचारले तुम्हाला? परिमिती किती? परिमिती काढायची आहे. परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. 12 गुणाकारामध्ये 4, 12 चोक आले तुमचे 48. परिमिती आली 48. आले का चेक करून घ्या. चला जाऊया का पुढचा प्रश्न. चलो आगे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 289 चौसेमी आहे, तर त्याची बाजू किती विचारले तुम्हाला? चौरसाचं क्षेत्रफळ दिले तुम्हाला 289 चौसेमी, तर बाजू बाजू काढायची तुम्हाला. क्षेत्रफळ दिलं असतं, बस क्षेत्रफळाचं घ्यायचं असतं वर्गमूळ. 289 वर्गमूळ किती आलं रे राजा? 17 सेमी. त्या चौरसाची बाजू प्रत्येकी किती आली तुमची? 17 सेमी. बरोबर आहे का रे. 17चा वर्गच आहे ना. चला पुढे. काय बेसिक बेसिक क्वेश्चन आहे. 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? यवतमाळला पण विचारलाय, नागपूरला पण विचारलाय. नागपूर यवतमाळ काय झालंय इथं? हा हे चुकलंय वाटतंय जरा. चला असं जाऊ द्या, समजून घ्या. नागपूर पोलीसला पण विचारलाय 2021. 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ विचारलेलं आहे, बाजू 12 सेमी आहे.
क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग 12चा वर्ग 12चा वर्ग आला 144 आणि क्षेत्रफळ आलं 144 सेमी. चलो आगे. एका चौरसाची बाजू 7.7 सेमी तर त्याचं क्षेत्रफळ किती? सोलापूरला विचारलंय. क्षेत्रफळ विचारलेलं आहे तुम्हाला 7.7 चा काय करायचं आहे? तुम्हाला वर्ग करायचा आहे राजा. वर्ग करण्यासाठी आपल्याला ट्रिक्स माहित आहे आपल्याला. याचा वर्ग आला तुमचा किती आला? 7 7 किती आला? 49 आला. हातच्याला गेला 4. दोघाचा गुणाकार 7 7 किती आला? 49. 49 गुणाकारामध्ये 2 किती आलं तुमचं? 98. 98 मध्ये तुम्ही 4 मिळवले. 98 मध्ये 4 मिळवले किती आले तुमचे? 102. हातच्याला गेला 10, खाली राहिला तुमचा 2. 7 चा वर्ग आला 49. 49 आणि राजा 10 किती आले तुमचे? 59. किती आहे तुमचं? 1.9 वर्गामध्ये तो डबल होणार, 2 होणार तुमचे, 1चा 2 होणार वर्गामध्ये. 2.9 डावीकडे चला, डावीकडे आला. तुमचं उत्तर आलं 59.29 सेमी. आलं का? चेक करून घ्या. वर्गमूळ काढायचं, वर्ग काढायची कशी ट्रिक शिकवलेली आहे त्यानं काढा तुम्ही. नाही येत ट्रिक तर सरळ गुणाकार करा, काय प्रॉब्लेम नाही, उत्तर येऊन जातो. चलो. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? कोल्हापूरला विचारलंय 23 नवी मुंबईला पण विचारलेलं आहे. परिमिती आहे, परिमितीवरून तुम्हाला बाजू काढावी लागेल राजा. का तर क्षेत्रफळ काढायचंय. 60 भागीला किती आलं तुमचं? 4. 15 चोक 60. बाजू आली आपली 15 सेमी. बाजू आपली किती आली? 15 सेमी आली. विचारले चौरसाचं क्षेत्रफळ काय? क्षेत्रफळ काढायचंय. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजू आहे 15. 15चा वर्ग. 15चा वर्ग आला 225 आणि क्षेत्रफळ आलं 225 सेमी. आलं का? चेक करून घ्या. चला क्लिअर का बाबा इथपर्यंत? चलो चलो. जाऊया का पुढं? चला पुढचा. एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 1296 चौमीटर आहे. त्याच्या एका बाजूची लांबी किती मीटर असेल? गडचिरोली पोलीस भरती 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. झालं का? एका बाजूची लांबी, बाजू काढायची रे. बाजूची लांबी म्हणजे क्षेत्रफळाचं घ्यायचं असतं वर्गमूळ. 1296 वर्गमूळ किती? 1296 वर्गमूळ किती? चला किती आलं तुमचं? 36. 36 सेमी. बाजू आली का 36 सेमी? चेक करून घ्या. नसेल तर वर्गमूळ काढण्याची ट्रिक, वर्गमूळ काढण्याची ट्रिक तुम्हाला मी शिकवलेली आहे. एकदा जाऊन तुम्ही बघा, त्यानुसार सुद्धा काढू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पाठ असेल तर डायरेक्ट ठोकून द्यायची. चलो आगे. 37 चौरस मीटर बरोबर टिंब टिंब चौरस सेंटीमीटर म्हणते. 37 चौरस मीटर बरोबर टिंब टिंब चौरस सेंटीमीटर. धुळे पोलीस 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. एक लक्षात ठेवा, एक चौमीटर म्हणजे, एक चौमीटर म्हणजे लक्षात ठेवायचं 10,000. 10,000 चौ सेंटीमीटर. 10,000 चौ सेंटीमीटर हे लक्षात ठेवा. एक चौमीटर म्हणजे 10,000 चौ सेंटीमीटर असतं. आपल्याला काय विचारले? 37. 37 म्हणजे किती? 37 ला गुणा की कितीनं गुणायचं? 10,000 गुणायचं. किती आलं तुमचं? 37 वरती 1 2 3 आणि 4 बरोबर कर. 4 शून्य 4 सेंटीमीटर. आलं का? चेक करून घ्या. 3,70,000. 3,70,000 चौ सेंटीमीटर. आलं का? चेक करा. जाऊया पुढं. एका चौमीटर मध्ये 10,000 चौ सेंटीमीटर असतं. चलो आगे.
एका चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ 196 चौरस सेमी असून मैदानात 2 पदरी तारेचे कुंपण करायचे तर किती मीटर तार लागेल? फक्त तार लागेल विचारले, खर्च विचारला नाही. याचा अर्थ तार लागेल, याचा अर्थ परिमिती काढा. एक परिमिती काढली याचा अर्थ एक पदरी कुंपण. 2 म्हणलं की त्याला 2 ने गुणायचं. लक्ष, परिमितीला 2 ने गुणा. चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ 196 आहे तर बाजू काढून घेऊया अगोदर आपण. मी बाजू काढून घेतली अगोदर. 196 वर्गमूळ घ्यावं लागेल. 196 वर्गमूळ किती आलं? 14 सेमी. चौरसाकृती मैदानाची बाजू आली 14 सेमी. म्हणजे चौरसाकृती मैदान आहे आणि ह्या मैदानाची बाजू किती आली तुमची? 14 सेमी आली. राजा, तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का? त्याला तारेचं 2 पदरी कुंपण करायचं तर किती मीटर तार लागेल? म्हणजेच परिमिती काढावी लागेल तुम्हाला. एक परिमिती म्हणजे एक पदरी कुंपण. एक परिमिती अगोदर काढून घ्या. परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. बाजू आहे 14, 14 गुणाकारामध्ये 4. 4 इंचोक आले 16, 4 ने किती आले तुमचे? 5. 56 आलं. 56 सेंटीमीटर एक तारेचं कुंपण घालण्यासाठी तार लागेल. तुम्हाला म्हणलं 2 पदरी म्हणजे 56 गुणाकारामध्ये 2 करून टाका. 2 सक्क 12, हात चाले 2 पंचे 10, 10 ने किती आले तुमचे? 11. 112 सेमी तार लागेल. 112 सेमी आलं का? चेक करून घ्या. काय 102 काय? 56 102 येतं का? 112. 2 सक्क 12, 2 पंचे 10 ने 11. चला जाऊया का पुढे? पुढचं पुढे चला. एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 परिमिती किती सेंटीमीटर असेल? आता जस्ट काढलं ना. क्षेत्रफळ 196 आहे, बाजू काढून घ्या. बरोबर करे. ह्याचं वर्गमूळ घेतलं 196. इथं 14 सेमी पाहिलं बरं का? इथं एक 14 सेमी सेंटीमीटर झाले. टायपिंग चूक आहे. किती आलं तुमचं? 14 सेमी. बाजू आली 14 सेमी तुमची. बरोबर करे. विचारलंय त्याची परिमिती किती सेमी असेल? परिमिती म्हणजे बाजूचा वर्ग. परिमिती म्हणजे बाजूचा वर्ग. सॉरी, परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. 14 गुणाकारामध्ये 4. 14 चौक किती आलं तुमचं? 56. 56 सेमी आलं का? चेक करून घ्या. चला चलो पुढचा क्वेश्चन. एका चौरसाची परिमिती 100 मीटर तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? मीरा भाईंदरला प्रश्न विचारलाय. परिमिती दिली, परिमितीवरून तुम्हाला काय काढायचं? क्षेत्रफळ काढायचंय. पण क्षेत्रफळ काढण्यासाठी तुमच्याकडे ती बाजू माहित पाहिजे. बाजू काढून घ्या. बाजू काढण्यासाठी 100 भागीला त्याला करावं लागेल 4 न. 25 चौक किती आलं? 100. बाजू आली 25 सेमी. चौरसाची प्रत्येक बाजू 25 सेमी आली. विचारलं क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ चौरसाचं काढण्यासाठी तुम्हाला बाजूचा वर्ग करावा लागतो. बाजू आहे 25. 25चा वर्ग केला. 25चा वर्ग आला 625. चौरसाचे क्षेत्रफळ आलं 625 चौ सेंटीमीटर. आलं का? चेक करून घ्या. चला ही अशी गणित लिहायची नाही, तोंडी उडवायची. चला पुढं. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल? विचारलंय तुम्हाला. मुंबई लोहमार्गाला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणते रे? 44 सेमी परिमिती असले चौरसाचे क्षेत्रफळ काढून घ्या अगोदर. 44 परिमिती आहे तुम्हाला, बाजू काढून घ्या. बाजू कशी काढणार? परिमिती 44 भागणार तुम्ही 4 न. 4 एके 4, 4 एके 4. बाजू आली 11 सेमी. मग त्याचं क्षेत्रफळ किती आलं? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग 11चा वर्ग. 11चा वर्ग किती आला? 121 चौ सेमी. बरोबर का रे? तुम्हाला पुढे काय म्हटलंय माहिती का? तुम्हाला पुढे म्हटलंय 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी आहे त्याचं ह्या चौरसाचं क्षेत्रफळ. मग आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्रिज्या पाहिजे, पण त्रिज्या नाही. पण परिमिती आहे आपल्याकडे. परिमिती किती आहे? 44. 44 बरोबर परिमिती असते 2 पाय आर किंवा पाय डी. वर्तुळाची परिमिती काढायची तुम्हाला एकतर सूत्र 2 पाय आर किंवा पाय डी, दोन्हीपैकी कुठलेही वापरा. मग इथं आलं तुमचं 44 बरोबर 2 गुणाकारामध्ये पायची किंमत 22/7 गुणाकारामध्ये 8. 22 एके 22, 22 दोन्ही किती आलं तुमचं? 44. बरोबर आहे का? 2 ला 2 तुमचं कॅन्सल झालं. 7 बरोबर किती आलं तुमचं? आर. आपल्याला त्रिज्या जी भेटली ना, ती त्रिज्या किती भेटली आपल्याला? 7 सेमी. बस तुम्हाला आता काय करायचं माहिती का? तुम्हाला काढायचंय वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय फॉर्म्युला असतो रे, पाय आर वर्ग. पायची किंमत 22/7 गुणाकारामध्ये आर 7 7 7 दोन वेळा, कारण वर्ग आहे तुमचा. 7 ला 7 तुमचं कॅन्सल झालं. 7 दोन्ही 14 हातच्या लेख 7 दोन्ही 14 ने किती आलं 15. 154 चौसेमी. 154 चौसेमी हे काय आलं, वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. ती म्हणते कितीनं कमी आहे वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा चौरसाचं क्षेत्रफळ कितीने कमी आहे. म्हणजे वजाबाकी करा, 154 वजा 121. 4 मधून 1 गेला 3, 5 7तून 2 गेला 3, 1 1 गेला 0. 33 चौसेमीने कमी आहे. 33 चौसेमीने कमी आहे. आलं का चेक करून घ्या. चला पुढे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 441 चौसेमी तर चौरसाची परिमिती किती. क्षेत्रफळ परिमिती काढायची, बाजू माहित पाहिजे, बाजू काढायची आपल्याला. क्षेत्रफळावरून बाजू काढायची आहे, तर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं असतं. बाजू काढण्यासाठी त्या क्षेत्रफळाचं घ्यायचं वर्गमूळ. बरोबर कर, घ्यायचं वर्गमूळ. 441 वर्गमूळ किती आलं 21. 2 दशांशाने वर्गमूळ काढताना दशांश हे निम्म्याने कमी होतात. 2 चा होणार 1, 1 डावीकडे चला. 2.1 सेमी बाजू आली. तुम्हाला विचारलंय परिमिती किती. त्या चौरसाची परिमिती म्हणजे बाजूचा सॉरी 4 गुणाकारामध्ये बाजू. बाजू आपल्याकडे किती आहे रे बाबा, 2.1 गुणाकारामध्ये 4, 4 1 4, 4 2 8, 1 दशांश डावीकडे 8.4 सेमी. 8.4 सेमी आलं का चेक करून घ्या. समजते का रे काय बोलतोय तुम्ही. चला जाऊया पुढं. एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर तर क्षेत्रफळ किती. बाजू 5 सेंटीमीटर, क्षेत्रफळ काढायचं आहे 5 चा वर्ग. 5 चा वर्ग आला 25. 25 चौसेमी आलं का चेक करून घ्या. चला जाऊया का. अमरावती शहराला प्रश्न विचारला होता. 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने प्रत्येक 5 मीटर अंतर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील. नवी मुंबई 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. पन्नास मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदान आहे. ही चौरसाकृती मैदान आहे असं समजा. किती मीटर आहे, 50 मीटर आहे. ती काय म्हणते माहिती आहे, प्रत्येकी 5 मीटर अंतरावर एक एक विद्यार्थी उभा करायचा. 5-5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा करायचा. म्हणजे तुम्हाला अगोदर काय करावं लागेल माहिती आहे का, चौरसाची परिमिती काढावी लागेल. तुम्हाला चौरसाची अगोदर परिमिती काढावी लागेल. मग चौरसाची परिमिती काढा. परिमिती म्हणजे 4 गुणाकारामध्ये बाजू. बाजू आहे 50, 5 चोक आले 20, वरचा 0, परिमिती आली 200 सेमी. ती काय म्हणते माहिती आहे का, आता तुम्हाला माहित झालं परिमिती किती आहे तुमची 200 सेमी. तुम्हाला प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा करायचा. मग किती विद्यार्थी उभे करता येईल, तर किती 5 नाही तर बघा 5 चोक 20, 5 0 0. किती विद्यार्थी उभे करता येतील, तर 40 विद्यार्थी उभे करता येतील. चला क्लिअर करे बाबा. चलो आगे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौ 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 सेमी आहे, तर परिमिती किती. चला काढा. क्षेत्रफळ दिले, परिमिती काढायचे, बाजू काढावी लागेल. बाजू काढा. बाजू काढण्यासाठी क्षेत्रफळ आहे तुमचं, क्षेत्रफळाचं घ्यावं लागेल वर्गमूळ. आणि याचं वर्गमूळ आलं तुमचं 48 सेमी. बाजू आली तुमची 48 सेमी. रजा परिमिती विचारली. परिमिती म्हणजे सगळ्याला माहित आहे, परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. 48 गुणाकारामध्ये 4, 4 8 32, हातच्याला 3 खाली 2, 4 इंच 16, 16 आणि 3 किती आले 19. 192 सेमी आलं का चेक करून घ्या. 192 सेमी.
चला क्लिअर का रे बाबा. पुढचा प्रश्न. चौरसाची परिमिती 20 सेमी तर चौरसाचे क्षेत्रफळ किती. परिमिती 20 सेमी. परिमितीवरून तुम्हाला बाजू काढावी लागेल. बाजू बरोबर परिमिती 20 आहे, भागीला आले 4, 4 पंचे 20, बाजू आली तुमची 5 सेमी. क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा काय असतो, वर्ग असतो. क्षेत्रफळ बरोबर बाजू, बाजूचा वर्ग 5, 5चा वर्ग, 5 5 किती आलं 25. क्षेत्रफळ आलं 25 सेंटीमीटर. आलं का बाबा, चेक करून घ्या. चला पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्याचे चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल. परिमिती दिली तुम्हाला, परिमितीवरून बाजू काढावी लागेल. बाजू तुमची काढण्यासाठी परिमिती 30 आहे, 30 ला भागावं लागेल 4 ने. बरोबर का रे. 30 सेंटीमीटर. एकदा प्रश्न बघू द्या, काय व्हॅल्यू चुकली नाही ना कुठं. नाही तर तास खेळत बसायचो आपण. चला बरोबर आहे, बरोबर आहे. चौरसाचे क्षेत्रफळ किती विचारले तुम्हाला. बाजू काढा. 4 7 28, राहिला 2, 0 दिला पॉईंट, 4 25, बाजू 7.5 सेमी आले. क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, क्षेत्रफळ याचा अर्थ बाजूचा वर्ग 7.5 चा वर्ग तुम्हाला करावा लागेल. चला असो, 5 चा वर्ग किती आला 25, हातच्याला 2 जाईल तुमचं. 7 5 35, 35 आणि 2 किती आले तुमचे 70. बरोबर का. 70 मध्ये 2 मिळवले किती आले तुमचे 72, हातच्याला 7 खाली आला तुमचा 2. 7 चा वर्ग आला 49, 49 मध्ये 7 मिळवले किती आले 56. नसेल तर हा हे आपलं आहेच की ना ट्रिक, एकक आणि 5 असल्यावर एक ट्रिक आहे ते करत बसण्याची. 5 चा वर्ग आला 25, 7च्या पुढचा अंक कुठला 7 8 किती आलं 56. वर्गामध्ये दशांश स्थळे हे लक्षात ठेवा दुप्पट होत असं, 1 चं 2 होणार, 2 दशांश स्थळे डावीकडे चला. 56.25 सेमी. आलं का, चेक करून घ्या. आलं का, चेक करून घ्या. चला, दोन्ही पैकी कुठली ट्रिक वापरली चालेल. एका चौरसाची परिमिती 80 सेमी तर क्षेत्रफळ किती. परिमिती 80 आहे. परिमितीवरून तुम्हाला बाजू काढावी लागेल. बाजू काढण्यासाठी 80 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, 4 0 0. आपल्याला चौरसाची बाजू आली 20 सेमी. क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बाजूचा वर्ग, वर्ग आहे तुमचा 20 चा वर्ग, आला तुमचा 400. क्षेत्रफळ आलं तुमचं 414 सेंटीमीटर. आलं का, चेक करून घ्या. अशा पद्धतीनं आपला सगळा चौरस झालेला आहे. क्लिअर का रे बाबा. चौरस सगळ्यांना क्लिअर का मला सांगायचं. परीक्षाला पोलीस भरतीला आलेली सगळीच्या सगळी मी म्हणजे 21 23 24 ला झाले असेल, 24 अजून कुठले इकडे तिकडचे लक्षात ठेवा, सगळे मी क्वेश्चन घेतलेले आहेत. डबल डबल जे झाले ते घेतले नाही लक्षात. एकच क्वेश्चन डबल डबल झाला तर तो का घ्यायचा सारखाच. चला, सगळे आलेले क्वेश्चन घेतलेले आहेत. तुमचा चौरस इथं संपलेला आहे आपला. इथपर्यंत क्लिअर का बाबा चौरस. पुढच्या लेक्चरला आपण आयत घेऊ. आयत झालाय का रे. आयत झाला नाही ना. आयत झाला, ठीक ठीक आहे. आयत घेऊ आपण पुढच्या लेक्चरला. क्लिअर का. थांबूया आजचा भाग इथं थांबूया, राहिलेला आपण भाग नंतरच्या लेक्चरला बघू.